जर आपल्याला आयुष्यामध्ये चांगला जोडीदार मिळाला तर जगण्याचं सोनं होतं, जगण्याचा स्वर्ग होतो. पण जर जोडीदार चुकीचा मिळाला तर जगण्याचा स्वर्ग बनत नाहीच, पण स्वर्गवासी मात्र बनायला लागतं. आजची कहाणी अशाच एका लव्ह मॅरेजची आहे, लव्ह स्टोरीची आहे, ज्याच्यामुळे पूर्ण परिवार बर्बाद झालेला होता, उद्ध्वस्त झालेला होता. तारीख आहे 16 नोव्हेंबर 2024. ठिकाण आहे उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्हा. जिल्ह्यामधील दिल्ली आणि लखनौ राष्ट्रीय महामार्ग आहे NH9. आता या ठिकाणी एक लाल सुटकेस पडलेली होती आणि कोणीतरी त्या ठिकाणी ठेवून गेलेलं होतं वगैरे, आणि त्यातनं प्रचंड दुर्गंधी येत होती. सकाळी सकाळी काही लोकांनी जाताना किंवा येताना कोणीतरी बघितलं, त्याच्यानंतर पोलिसांना कळवलं. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं. त्यांनी ती लाल सुटकेस ताब्यात घेतली. सुटकेस उघडली. आतमध्ये एक मृतदेह होता, एका महिलेचा मृतदेह होता. आता तो मृतदेह नंतर पोलिसांनी बाहेर काढला तर त्या महिलेच्या चेहऱ्यावरती खोल जखमा झालेल्या खुणा होत्या. त्याचबरोबर तिच्या कदाचित गळा आवळून किंवा मारहाण करून तिला ठार मारण्यात आले असंही प्राथमिकदृष्ट्या वाटत होतं. आता पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतलेली आहे, वरिष्ठ पोलिसांना कळवलेलं आहे. त्यानंतर मग फॉरेन्सिक टीम वगैरे त्या ठिकाणी आलेली आहे. आता या सुटकेसमधली जी बॉडी आहे ती कुजायला लागलेली होती आणि त्याच्यामधली जी महिला होती तिचं वय साधारण 30च्या आसपासचं असलं पाहिजे असं वाटत होतं. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी पाठवलेली आहे. आता प्रश्न हा होता की ही महिला कोण आहे, कुठली आहे, तिची हत्या का केली, कुणी केली, कशी केली वगैरे वगैरे वगैरे. सुटकेसमध्ये असा कोणताही पुरावा नव्हता, पण बॉडी होती आणि त्याचबरोबर ती काही कपडे पण होती. आणि पोलिसांनी मग आजूबाजूचे लोक, त्या परिसरातली कोणती महिला बेपत्ता झाली का वगैरे वगैरे याचा तपास केलेला होता, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्या महिलेची काही ओळख पटलेली नव्हती. त्यानंतर मग त्या महिलेचा फोटो जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये सर्क्युलेट करण्यात आला होता. त्याचबरोबर ती बाकी मग आजूबाजूच्या तालुक्यामध्ये, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी महिला बेपत्ता झाली का याचीसुद्धा परत माहिती घेतली, पण तरीसुद्धा काही तपासात म्हणजे प्रगती काही झालेली नाही. पण तरीही पोलीस तपासामध्ये गुंतलेले होते, खबरी कामाला लागलेले होते. पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालेली होती, सगळी यंत्रणा ॲक्टिव्ह झालेली होती आणि 2-4 दिवस अशाच तपासामध्ये गेले होते. आणि यावेळेस हापुड सिटी पोलिसांना त्या भागामध्ये म्हणजे जो नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेवरती कुठे CCTV आहेत का ते बघितलं. तर त्यावेळेस त्यांना अनेक CCTV मिळाले होते, पण त्याच्यामध्ये असं काही विशेष प्रगती होईल किंवा यात काय आपल्याला पुरावा मिळेल असं काय मिळालेलं नव्हतं. पण एका टोल नाक्यावरती एका CCTVमध्ये एक वॅगनर कार होते आणि त्या कारमध्ये लाल सुटकेस दिसत होती आणि त्यामुळे पोलिसांना संशय आला की अरे ह्याच्यामध्ये लाल सुटकेस दिसते आणि जी सापडलेली सुटकेस आहे ती सुटकेस सेम टू सेम वाटत होती. आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी ती जे गाडी होती तर त्या गाडीचा नंबर वगैरे मिळवला आणि त्याची चौकशी केली, व हा नंबर कोणाचा आहे, काय आहे, कोणाची गाडी आहे. आणि त्यानंतर तो जो पत्ता होता, तो जो फोन नंबर होता त्याचा पत्ता होता तो गुडगावचा होता. मग पोलीस त्या गुडगावला पोहोचले. तिथं पोहोचले तर ते एकाच्या घरी गेले, म्हणजे पत्ता वगैरे काढला होता. घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावरती त्याला विचारले की तुझी गाडी तिकडं आली होती का? त्यानं सांगितलं हो आली होती. आणि मग त्याच्या गाडीत लाल सुटकेस होती का? तर म्हटले हो होती. मग म्हटले की मग ह्यांना विचारले की त्यात अशी डेड बॉडी सापडली आहे काय नक्की? मग त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्याने सांगितलं की मी एक साधा चिटुकला ड्रायव्हर आहे आणि मी गाडी चालवतो आहे आणि ती जी गाडी म्हणजे माझी गाडी भाड्यानं घेतलेली होती आणि त्याच्यामुळे मी त्या गाडी माझ्याकडून गाड्या भाड्याने घेतली आणि मी ती घेऊन गेलो आणि त्या सुटकेसाने तो माणूस होता वगैरे वगैरे त्यानं ते सांगितलं होतं. आणि ड्रायव्हरने जो खुलासा केला होता, मग पोलिसांनी विचारलं कोणाकडून, कुणी तुला बोलवलं होतं, काय होतं, सगळं माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर मग पोलीस आता त्या ज्या व्यक्तीनं भाड्यानं गाडी घेतली होती त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्या घरी गेली तर कळलं की बाबा त्याची बायको गायब आहे. आणि नंतर त्या बायकोचं नाव कळलं, म्हणजे जी गायब झाली तिचं नाव होतं राखी आणि तिचं वय साधारण 30च्या आसपासचं होतं. आणि हे पती जो आहे त्यानं मग त्याला फोटो वगैरे दाखवले, त्या पतीनं ते ओळखलं होतं. आणि मग त्या पतीनं त्याचं नाव सांगितलं होतं नागेश उर्फ अंशुल. त्याच्याकडे आता पोलिसांनी अधिक चौकशी करायला सुरुवात केली. तर या राखीचा पती होता नागेश उर्फ अंशुल चौरसिया आणि त्यानं सांगितलं की राखी 16 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली. तिचा सगळीकडे शोध चाललेला होता, कुठंही सापडलेली नाही. आणि आता आम्ही पाहिलं सापडली नाही, त्याच्यानंतर आता पोलिसांमध्ये वगैरे पण जाणारच होतो.
आणि 16 नोव्हेंबरलाच तिचा मृतदेह सुटकेसमध्ये मिळाला. आता कोणीतरी तिची हत्या केल्याचं समोर आलेलं होतं. अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मग त्या पतीनं तक्रार दाखल केलेली आहे. गुन्हा दाखल झाला, तपासाला परत सुरुवात झाली. पोलिसांचा संशय मात्र त्या पतीवरती होता. म्हणजे ह्यानंच भाड्यानं केली होती, ह्यानंच ती सूटकेस त्याच्यामध्ये टाकलेली होती आणि हा परत म्हणतो की मला माहीत नाही वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर मग त्याला 3rd डिग्री वगैरे दाखवली. त्याच्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि घासून पुसून कसून त्याच्याकडून तपास केला. आणि अगोदर मला काहीच माहीत नाही ना, असं नाही तसं नाही ना, अशाचा आव तो आणत होता. पण पोलिसांच्या खाक्यानंतर मग त्यानं कबूल केलं की त्यानंच त्याच्या बायकोची हत्या केली होती. पण या बाबानं त्या बायकोची हत्या का केली होती? म्हणजे सुरुवातीला मी जे सांगितलं ना की जोडीदार कसा असला पाहिजे किंवा कसा नसला पाहिजे. असो, तर आता घटना बघा. राखी जी आहे ती मूळची आहे उत्तराखंडमधली आणि पिरी गढवाल या भागामध्ये राहणारी होती. आणि तिथं तिचे आईवडील होते, लहानाची मोठी तिथं झालेली होती. त्यानंतर ती गुरुग्राम या ठिकाणी आली, तिथे एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. चांगली सुशिक्षित अशा पद्धतीची 4 पैसे कमवणारी ही तरुणी होती. 18-19 म्हणजे 2018-19 या सालामध्ये तिची ओळख नागेंद्र उर्फ अंशुलबरोबर झालेली होती. आणि हा जो नागेंद्र आहे तो सुद्धा त्याच कंपनीमध्ये कामाला होता आणि तो मूळचा होता सीतापूरचा. आता याच्यामध्ये या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मग हळूहळू जवळीक निर्माण झाली. त्याला ती आवडायला लागली, तिला तो आवडायला लागला. यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झालं आणि मग यांनी आता लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्न करायचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच आहे आपल्यात म्हणजे आईबापांनी लगेच विरोध केला की नाही नाही नाही, तिची जात कोणती, धर्म कोणता, पंथ वगैरे वगैरे वगैरे. आणि इकडलं हिच्या आईवडिलांनी की तो नवरा कोण आहे, कुठला आहे, काय आहे त्याचं, मग समाज कोणता, काय कोणता, अशा पद्धतीनं. आता हे सगळं झाल्यानंतर मात्र हे वैतागले. म्हटले आम्ही एकमेकांवर प्रेम केले, आम्ही लग्न करणारे, आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही शिकलेले आहोत, आम्ही 4 पैसे मिळवतोय, आम्ही आमच्या पायावरती उभे आहोत, आम्ही आईबापांचं ऐकणार नाही. आणि त्याच्यानंतर मग यांनी कुणाचंही ऐकलं नाही. दोघांनीही दणकून लग्न केलं. म्हणजे दोघांनी लव्ह मॅरेज करून टाकलं. लव्ह मॅरेज केल्यानंतर मग आता हे राखी आणि नागेंद्र हे दोघंजण हे हंस इन्क्लेव, राजीव चौक, सेक्टर 33 गुरुग्राम या भागामध्ये राहायला लागले. आता नव्याचे 9 दिवस म्हणजे नवा संसार सुरू झालेला. मनाप्रमाणे पती मिळाला, मनाप्रमाणे पत्नी मिळाली. म्हणजे असं हे प्रियकर प्रियसी त्यांचं लग्नात रूपांतर झालेलं. म्हणजे एखाद्या सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर व्हावं तसं प्रेमाचं यांच्या लग्नामध्ये रूपांतर झालेलं होतं आणि प्रेमाचं फुलपाखरू उडायला लागलेलं होतं, लग्नाचं फुलपाखरू उडायला लागलेलं होतं आणि राजा राणीचा संसार चालू झालेला होता. पण नव्याचे साधारणपणे 9 ते 9.5 दिवस गेले. आता राखी जी आहे ती तिच्या आईवडिलांशी बोलत नव्हती आणि नागेंद्र जो आहे तो सुद्धा त्याच्या आईवडिलांशी बोलत नव्हता. कारण आईबाप हे आपले शत्रूच आहेत, कारण आमच्या लग्नाला विरोध केला वगैरे वगैरे. पण नंतर हळूहळू काय झालं, हा नागेंद्र आपल्या घरच्यांशी बोलायला लागला. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं, कारण त्याची आई जी आहे तिला कॅन्सर होता आणि ती काही दिवसामध्ये जाणार होती. त्याच्यामुळे आपली आई काही दिवसांची सोबती आहे, जिनं आपल्याला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलं आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे मग त्यानंच आईबरोबर ती बोलण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आणि आईसुद्धा आपल्या मुलापासून फार काळ दूर राहू शकत नाही. तीसुद्धा बोलायला लागली, ती बोलायला लागली, मायलेकं बोलायला लागली. त्याच्यानंतर मग बापाला पण आता बायको बोलते म्हणल्यावरती मग तो पण बोलायला लागला. त्याच्यानंतर मग भाऊ बहीण वगैरे सगळी मंडळी, म्हणजे अशा पद्धतीनं त्या घरातली सगळी मंडळी त्या नागेंद्रबरोबर बोलायला लागलेली होती. म्हणजे एकदम आता त्यांचे चांगले संबंध तयार झालेले होते. पण ही बाब त्या बायकोला सहन होत नव्हती. तिचं असं म्हणणं होतं की तिनं म्हणजे आपल्या पतीनं त्या घरच्यांबरोबर अजिबात संबंध ठेवायचा नाही, घरच्यांबरोबर बोलायचं नाही, त्या आईबरोबर ती बोलायचं नाही, त्या आईला मदत करायची नाही वगैरे वगैरे. त्याच्यामुळं ती आजारी आईला बोलून देत नव्हती, म्हणजे नवऱ्याला बोलून देत नव्हते, तिला काय मदत करून देत नव्हते. आणि जर मदत केली, जर तो नवरा बोलला तर ही बाई त्याला म्हणजे भांडणं करायची, घरामध्ये वाद घालायचे आणि मग सकाळ संध्याकाळ घरात किटकिट 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 चालू असायचे. हा सगळा गोंधळ चाललेला होता. आणि ह्याच्यामुळे मग आता त्या सासरच्या लोकांनाही हिचा राग येत होता की बाबा आता आमचा पोरगा आहे, तो आमच्याशी बोलतोय तर हिला का त्रास होतोय. पण तरीही ह्यांच्यातला वाद वगैरे तो वाढत चाललेला होता. आणि ती आता काय झालं, नवऱ्याने मग आता विचार केला, म्हणला की चला आता बायकोलाही खुश ठेवायचं, घरच्यांनाही खुश ठेवायचं. म्हणून त्यानं काय केलं, म्हणजे फोनवरती बोलायचा. फोनवरती बोलला तरीसुद्धा मग ही फोन वगैरे चेक करायची, त्याचं कोणाशी बोलला, काय बोलला वगैरे तपासायचे. ह्याला बिचारायला ती हिस्ट्री वगैरे डिलीट करायला लागायची की माझ्या आईबरोबर बोललो ते डिलीट मारायचं, हे करायचं असं.
पण अनेक वेळा ही पकडायची आणि पकडली की परत वाद घालायची. मग आता यानं आयडिया केली, म्हटलं की त्यानं दुसरा मोबाईल घेतला, दुसऱ्या नंबरवरून तो घरच्यांशी संपर्क साधायचा, गुपचूप घरच्यांबरोबर बोलायला लागला होता. पण नंतर काही दिवसांनी ते बायकोला ते पण कळलेलं होतं, कारण ती पण काय अशी शिकलेली होती, सगळं कळत होतं तिला. त्याच्यामुळे तिला कळलं की हा पोरगा आपल्या आईबरोबर बोलतोय, नवरा आईबरोबर बोलतोय. त्यामुळे तिनं परत भांडण उकरून काढलं, परत किटकिट चालू झालेली होती. आणि रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ दुपार खाता पिता बसता उठता, कामावरून आलं, कामावरून जाताना सतत किटकिट चालू होते. आणि आता या सगळ्यांचा कळस असा झाला, नागेंद्र जो आहे त्याच्या बहिणीचं लग्न होतं आणि ह्या बायकोनं त्याला लग्नाला सुद्धा जाऊन दिलं नाही, तिला मदत करून दिली नाही, पैशाची मदत नाही, सहकार्य नाही, जाणं नाही, येणं नाही, काही नाही. आता या सगळ्या गोष्टीला तो नवरा वैतागलेला होता. म्हणजे घरामध्ये लव्ह मॅरेज करून बायको आणली, पण त्याचा उलटा परिणाम असा झाला होता की तो सगळ्यांपासून तुटलेला होता, घरच्यांपासून तुटलेला होता. आई त्याची मरायला लागलेली होती, तरीसुद्धा ती काही त्याला संपर्क करून देत नव्हते. आणि मग याला आता त्या लग्नाचा पश्चाताप होत होता. कारण बऱ्याच वेळा काय होतं, लग्न करताना किंवा हे लव करताना, प्रेम करताना माणूस कुठलाही विचार करत नाही, दिसला दिसली, हसला हसली, फसला फसली, अशा पद्धतीनं चालतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात, लक्षात घ्या, म्हणजे लव्ह मॅरेज हे म्हणजे औषधासारखं असतं. म्हणजे ते औषध हे तात्कालिक बरं वाटतं, पण त्याचे साईड इफेक्ट पण फार लोकांना जाणवतात. असो, तर अशा पद्धतीने यांचा कौटुंबिक कलह चालू होता. आता ह्याच्यामध्ये अशी पण माहिती येते की ती जी सासरची मंडळी होती तीच हिचा छळ करत होती. पण आता ही गोष्ट काही माध्यमातून समोर आली होती. पण ते सासरच्या मंडळी गावाकडे आहेत, ही आणि पती दोघंजण इकडं आहे, त्यामुळे ती कशी छळ करत असेल, पण ती पण माहिती काही माध्यमातून समोर आली, ती पण तुमच्यासमोर मांडतो. तर अशा पद्धतीनं, पण काही असू दे, यांच्या घरामध्ये भांडणं होती, किटकिट चालू होती. आणि या सगळ्यामध्ये मग आता त्या नवऱ्याच्या डोक्यावरून पार अगदी पाणी जायला लागलं होतं. तो प्रचंड वैतागलेला होता आणि त्यानं एक दिवस मग त्या बायकोचा गळा आवळला. म्हणजे रागाच्या भरात, भांडणाच्या भरामध्ये भांडणं केली, मारहाण केली आणि तिचा गळा आवळला, तोंड दाबलं आणि तिचा मर्डर केला. आत्ता मारल्यानंतर मात्र तो भानावरती आला, कारण तिची बॉडी समोर पडलेली होती आणि काय करायचं याला सुचत नव्हतं. मग त्यानं त्याच्या वडिलांना फोन केला, वडिलांना सांगितलं, रमेश चौरसिया यांना सांगितलं, आणि त्याचबरोबर दाजी होता त्याच्या बहिणीचा पती, त्यालाही सांगितलं की असं असं झालेलं आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2024ला मग पती नागेंद्र उर्फ अंशुल, त्याचे वडील रमेश आणि हे दाजी वगैरे सगळी मंडळी आली. आणि त्यावेळेस मग त्या बापाने आणि मुलांनी बाहेर जाऊन एक सुटकेस आणली, लाल सुटकेस आणली, ज्याच्यामध्ये बॉडी बसेल अशा पद्धतीची. आणि त्याच्यानंतर मग ती बॉडी जी आहे त्यांनी त्या सुटकेसमध्ये आरामात ठेवलेली होती. आणि त्यानंतर आता त्याच्यात मग काही कपडे वगैरे टाकले, काही रक्त येऊ नये, वास येऊ नये, किंवा थोडंसं दबून राहावं याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या भागातली एक वॅगनर गाडी जी आहे ती भाड्यानं घेतली. तर त्याला त्यांनी सांगितलं, म्हणला त्यांना सांगितलं होतं सीतापूरला जायचं आहे, इथून सीतापूरला जायचं आहे, हे वडिलांना घेऊन जायचं असं. तर तो जो गाडीवान होता तो म्हटला, नाही मी सीतापूरला येणार नाही, हापूडपर्यंत सोडेल आणि 3,000 रुपये मला भाडं पाहिजे. आता म्हणले चला, हापूडपर्यंत पण ते 100-150 किलोमीटर होतं आहे. तर म्हणले हरकत नाही. त्याच्यानंतर मग ते तयार झाले. त्यानंतर मग आता ही लाल सुटकेस जी आहे ती दाजीच्या 2 व्हीलरवरती ठेवली आणि ती जी वॅगनर गाडी होती तिथपर्यंत ते घेऊन गेल्यानंतर त्या गाडी सुटकेस ठेवली आणि वडील जे त्यांना त्या गाडीमध्ये बसवलं आणि गाडी दिल्ली लखनौ महामार्गावरील हापूडच्या दिशेनं, हापूड शहर आहे त्या ठिकाणी निघाली, त्या बाजूला निघाली. आणि त्यांच्या पाठीमागं तो जो दाजी होता धीरज, तो त्याच्या 2 व्हीलरवरती निघालेला होता. आणि त्याच्यानंतर मग हापूड भागामध्ये गाडी आली, त्यावेळेस त्या वडिलांनी जंगलामध्ये गाडी थांबवायला सांगितली. गाडी जंगलामध्ये थांबली. त्यानंतर वडील सुटकेस घेऊन खाली उतरले आणि ड्रायव्हरला सांगितलं की तू आता निघून जा. आता हे म्हातारं हे या जंगलामध्ये मध्यरात्री कशासाठी थांबलं आहे, त्या ड्रायव्हरला शंका आली. मग त्यानं या नागेंद्रला विचारले की बाबा तुझे वडील जे ते अशा, म्हणजे नागेंद्र घरीच होता अशी पण माहिती समोर येते. आणि मग त्यावेळेस त्याने फोन करून विचारलं, बाबा हे कसं काय, हे इथं एवढ्या मध्यरात्रीचं कसं उतरले. त्यावेळेस नागेंद्रने सांगितलं, नाही म्हणले की त्यांना पाठीमागून दुसरी गाडी आम्ही केली, ती गाडी तिकडे येते आहे आणि त्याच्यामुळे तू माघारी आहे. आणि त्याच्यामुळे मग तो ड्रायव्हर जो आहे त्याला पैसे मिळाले, तो माघारी आला होता. यानंतर आता पाठीमागून यांचा जावई जो आहे, म्हणजे या नागेंद्रचा मेहुणा जो आहे तो 2 व्हीलरवर आला होता. तर तो 2 व्हीलरवर आला. त्यानंतर यांनी ती जी बॅग आहे ती बॅग त्या बाजूला टाकून दिली आणि हे 2 व्हीलरवरती माघारी आलेले होते.
हे माघारी आले. आता यांना वाटलं आपण इतक्या 100-150 किलोमीटर अंतरावरती ती टाकून दिलेली आहे, कोणाला कळणार नाही वगैरे वगैरे वगैरे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बॅग लोकांनी बघितली, पोलिसांना कळवलं, तपास चालू झाला, CCTV पाहिले, त्यानंतर टोल नाक्यावरचे फुटेज बघितलं, त्यानंतर त्या गाडीचा नंबर मिळाला, त्यानंतर मग ते नंबरवरून त्या गाडीचा मालक कळला, त्यानंतर पोलीस त्या मालकापर्यंत पोहोचले, त्याच्या म्हणजे ड्रायव्हरपर्यंत पोहोचले, त्याच्यानंतर मग त्या माध्यमातून या पतीपर्यंत पोहोचले आणि त्या पतीपर्यंत पोहोचल्यानंतर या सगळ्याचा उलगडा झालेला होता. तर अशा पद्धतीची घटना समोर आली. आता अशा घटना ज्या आहेत त्या आता माध्यमातून जे समोर आलं ते मांडले, पण याच्यात अजूनही काही तपास चालल्यामुळं काही नवीन माहिती पण समोर येऊ शकते. पण या सगळ्यांमधून आपल्याला धडा काय मिळतो? आता ह्याच्यामध्ये बोलताच मी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आणि जाता पुन्हा सांगतो, लव्ह मॅरेज जे आहे ना, ते ॲलोपॅथीच्या औषधासारखं असतं. ते घेतल्यानंतर सुरुवातीला बरं वाटतं, आनंद होतो, चांगलं वाटतं, पण ज्यावेळेस त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात ना, त्यावेळेस मात्र त्रास व्हायला सुरुवात होते. बरं, याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.